नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना 50 ते 60 पर्सेंटाईलच मिळालेलं आहे. मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण खास घेऊन आलेले आहे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस ओके फॉर द महाराष्ट्र CET 2025. खचून जाण्याचं काही कारण नाही. ओके, तुमच्यासाठी असे काही कॉलेजेस आहे जिथे पॅकेज पण मिळते. ओके, आणि आहे म्हणजे कमी पर्सेंटाईल राहिले तर नवीन नवीन कॉलेजेस राहतात जे चांगल्या गोष्टी ऑफर करतात. ठीक आहे. सो वी आर गोइंग टू मूव द सी द टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस in who got percentile in between 50 to 60 for the Maharashtra CET 2025. बघा, पहिल्या नंबरवरचं कॉलेज आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळ्याचं कॉलेज आहे. ठीक आहे. लास्ट इयरचा जर तुम्ही कट ऑफ 2024चा बघितला तर 55 पर्सेंटाईलच्याही वर. ठीक आहे. इथे तुम्हाला कट ऑफ पाहिजे आणि 2.5 ते 3. ओके, म्हणजे जो काही ॲव्हरेज पॅकेज आहे तो भरपूर कमी आहे, परंतु काही नसण्यापेक्षा चांगला आहे. ओके, TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनी आणि कॉग्निटिव्ह सारख्या कंपनीज तिथं टॉप रिक्रुटर्स म्हणून घेऊन गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो काही पर्सेंटाईल लागतो पहिल्याच कॅप राऊंडला लागल याची काही शाश्वती नाही. इथं लक्षात तुम्हाला ट्राय करावं लागणार आहे. इथं लक्षात म्हणजे पहिल्यामध्ये नाही लागला. बघा, काही न करण्यापेक्षा काही करणं अतिशय महत्त्वाचं राहतं. इथं लक्षात. ओके, असं नाही की तुम्ही समजा इन्स्टिट्यूटमधनंच तिथे लागणार आहे असंही काही पॉसिबल नाही. ओके, म्हणजे काही भरपूर झाले असे मुलं आहेत, माझे रिलेटिव्स आहे, माझे फ्रेंड सर्कलच आहे की त्यांनी इन्स्टिट्यूटमधनं जे काही तुमचा कोर्स आहे 4 वर्षाचा बीटेकचा कोर्स कम्प्लीट केला आहे, त्यानंतर त्याने काही सर्टन कोर्सेस केले. ओके, भरपूर सारे अशा कंपनीज आहे जे तसे कोर्सेस ऑफर करतात जे म्हणजे तुम्हाला त्या कंपन्यापर्यंत पोहोचवतात. इथं लक्षात खचून जाण्याचं काहीच कारण नाही. ठीक आहे. आफ्टर दॅट सेकंड नंबरवरचं कॉलेज आहे ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग विच इज ऑल्सो फ्रॉम द पुणे. यू कॅन सी द पर्सेंटाईल अँड दिस इज द ॲव्हरेज पॅकेज. आणि विप्रो, टेक महिंद्रा सारख्या कंपनीज तिथं येऊन गेलेल्या आहे. आणि हा जो काही डाटा आहे कम्प्युटर सायन्स आणि ENTC. ओके, याचा हा कट ऑफ आहे मेजरली. ठीक आहे. त्यानंतर थर्ड नंबरवरचं अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग विच इज ऑल्सो फ्रॉम द पुणे. तुम्ही पर्सेंटाईल बघू शकता 57 पर्सेंटाईल अँड इन अँड ॲव्हरेज पॅकेज. ओके, ॲटॉस, HCL, विप्रो सारख्या कंपन्या इथे येऊन गेलेल्या आहेत. ओके ओके आफ्टर दॅट शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, परभणीचं कॉलेज आहे. पर्सेंटाईल कमीच लागते इथं. 2 लाखापर्यंतचं पॅकेज इथे मिळालेलं आहे. TCS, टेक महिंद्रा सारख्या कंपनीज इथे आलेल्या आहेत. आफ्टर दॅट डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम कोल्हापूर, 58 पर्सेंटाईल रिक्वायर्ड नियर अबाउट. ओके, मग तुम्ही प्रत्येक पर्सेंटाईल पुढं नियरली इक्वल्स टू साईन बघू शकता. ओके, 2.5 ते 3.5 लाखाचं ॲव्हरेज मिळण्याची शक्यता आहे. आणि बॉश, TCS या कंपनीज इथे येऊन गेलेल्या आहेत. ओके, आफ्टर दॅट 6 नंबर GS रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम अमरावती, नियर अबाउट 55 पर्सेंटाईलचा लास्ट इयरचा कट ऑफ इथे गेलेला आहे. ओके, 2.8 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज मिळालेलं आहे. IBM, TCS सारख्या कंपनीज इथं आलेल्या आहेत. आफ्टर दॅट गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर. ठीक आहे, हे तुम्हाला पहिल्याच कॅप राऊंडला भेटणार नाही. ओके, कारण की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला जवळजवळ 80-85 पर्सेंटाईल लागतं. ओके, हा जो काही कट ऑफ इथं मी दिलेला आहे हा पहिला कॅप राऊंडचा नाही आहे. ठीक आहे. 3.2 लाखाचं ॲव्हरेज पॅकेज मिळू शकतो. L&T, विप्रो सारख्या कंपनीज इथं आलेल्या आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचं, नियर अबाउट 53 पर्सेंटाईल, 2.5 ते 2.8 लाखाचं तुम्हाला इन अँड ॲव्हरेज पॅकेज मिळण्याची शक्यता आहे. TCS, टेक महिंद्रा सारख्या कंपनीज इथं आलेल्या आहेत. JSPM नरहे टेक्निकल कॅम्पस फ्रॉम पुणे, रिक्वायर्ड 54 पर्सेंटाईल, नियर अबाउट 2.5 ते 3 लाखापर्यंतचं ॲव्हरेज. विप्रो, TCS, LTI सारख्या कंपनीज झालेल्या आहेत. लास्ट SVERI's कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचं कॉलेज, नियर अबाउट दिस मच अमाऊंट पर्सेंटाईल यू रिक्वायर्ड. 2.2 to 2.5 लाखाचा इन अँड ॲव्हरेज इथं मिळालेला आहे. कॉग्निझंट, TCS सारख्या कंपनीज इथं आलेल्या आहेत. ठीक आहे. एक शेवटी नोट बघा, कट ऑफ व्हॅरी बाय द ब्रांच. अबाउट डाटा इज बेस्ड ऑन कम्प्युटर अँड ENTC ब्रांचेस. मी तुम्हाला इनिशियली सांगितलं होतं की जो काही डाटा आता आपण हा सर्च केलेला आहे कम्प्युटर आणि ENTC सर्च होता. ठीक आहे. ॲव्हरेज पॅकेज इज बेस्ड ऑन द प्लेसमेंट रिपोर्ट 2023-24चा प्लेसमेंट रिपोर्टचा अभ्यास करून आपण तो ॲव्हरेज पॅकेज तिथं मांडण्याचा प्रयत्न केला. मोस्ट ऑफ दिस कॉलेजेस पार्टिसिपेटेड इन इन्स्टिट्यूट लेवल राऊंड 2. सो स्टे अलर्ट. याच्या लक्षात म्हणजे तुमचे सगळे कॅप राऊंड 1, 2, 3 झाल्यानंतर जो काही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड राहतो, ओके, या राऊंडसाठी हे जे काही कॉलेजेस आहे आत्ता आपण जे काही 10 कॉलेजेस डिस्कस केले हे कॉलेजेस पार्टिसिपेट करतात. त्याच्यामुळे तुम्हाला
कमी पर्सेंटाईलवरही ते वरचे कॉलेजेस मिळू शकतो आणि तुमचा जर परफॉर्मन्स राहिला तर हे तुम्हाला असे पॅकेजेस पण तिथं मिळू शकतात. काही मोठी गोष्ट नाही आणि खचून जाण्यासारखी काहीच गोष्ट नाही. या लक्षात शेवटची गोष्ट लक्षात ठेवायची की जो काही इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड राहतो त्या राऊंड्समध्ये हे कॉलेजेस पार्टिसिपेट करतात. मॅक्सिमम कॉलेजेस पार्टिसिपेट करतात. ठीक आहे. मग अशा ठिकाणी कमी पर्सेंटाईलमध्ये पण तुमचा नंबर लागण्याची शक्यता राहतो. ठीक आहे. मोस्टली हे जे काही कॉलेजेस आहे पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. 10%च पकडूया. परंतु इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये हे कॉलेजेस मिळू शकतात. ठीक आहे. तर बघा मग असेच व्हिडिओ ओके तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट